नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील जुने धुळे परिसरात 11 जुलै रोजी झालेल्या देवरे कुटुंबियांच्या घरावर हल्ला, त्यातील आरोपी नाना साळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्याप देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्याला पकडण्यात आलेले नाही. तो शहराच्या परिसरात दिसून येतो, मात्र पोलीस प्रशासनाला दिसत नसल्याने देवरे कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर नाना साळवे याला ताब्यात घेतले नाही तर आमच्या जीवाला धोका आहे, म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करत अटक करावी अशी मागणी देवरे कुटुंबियांनी केली आहे. नमस्कार, मी प्रेरणा निलेश देवरे, राहणार गायकवाड चौक, जुने धुळे. 11 जुलै रोजी आमच्या घरावर जो हल्ला झाला होता त्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तर नाना साळवे हा आरोपी नानासाहेब स्वयंघोषित फाईट ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष आहे. आम्ही याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असूनही त्याच्यावर आज मोक्त्याअंतर्गत कारवाई कागदपत्री झालेली आहे. अजूनपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रशासनाने डिपार्टमेंटने ॲक्शन घेतलेली नाही आहे. पोलीस डिपार्टमेंट ॲक्शन मोडवर कधी येणार आहे हा आमचा प्रश्न आहे. फक्त कागदपत्री कारवाई करून आमच्या मनाला समाधान नाही होणार. जोपर्यंत नाना साळवेला अटक होत नाही, हा स्वयंघोषित गावगुंड आहे. नेहमी हा धुळ्याच्या आवारात फिरताना आम्हाला दिसत आहे, तर प्रशासनाला का दिसत नाही आहे? जो काही हा आपल्या धुळ्यात प्रकार चालू आहे, हा राजकारणी पाठबळ प्रशासन राजकारणाच्या दबावाखाली आहे का, याचं उत्तर प्रशासनाने आम्हाला दिलं पाहिजे. आज आम्ही तिसऱ्यांदा माननीय SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आज नंतर आम्ही निवेदन देणार नाही. आम्ही स्वतः ॲक्शन बोर्डला येऊ. जे नाशिकचे CPA कर्नल साहेब, आम्ही त्यांना भेटणार आहेत, कारण त्यांनी खूप मोठा विषय आज सगळ्यांसमोर आणलेला आहे. कायद्याला कोणीही थांबवू नाही शकत, कारण गुन्हेगारीचा बालेकिल्ला कोणताही नसू शकतो. हा सगळ्यात मोठा त्यांनी संदेश पसरवला आहे. तर आज आम्ही उद्याला त्यांची मदत घ्यायला जाणार आहे. त्यावेळेस धुळे डिपार्टमेंट यांची पद्धतशीर आम्ही तिथं तारीफ करणार आहे की त्यांनी किती प्रयत्न केले, किती प्रयत्न नाही केले. CCTV फुटेजमध्ये सगळा उलगडा आहे. आज माझ्या हजबंडने फेसबुकवरून एक स्टोरी शेअर केली आहे. त्याच्यामध्ये नाना साळवे स्वयंघोषित भाई याने कशा प्रकारे त्याच्या साथीदाराला चॉपर मारलेला आहे, ही स्टोरी आम्ही पोस्ट केलेली आहे आज. तरीही आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. माझे सासूबाई पूर्ण याच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये एक काठीसुद्धा नव्हती, तरी पण त्यांच्या हातामध्ये हे त्यांनी मारलं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहे. माझे जेठ, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांना म्हणजे त्यांची मरण्यापर्यंतची वेळ आली होती. त्यांना आम्ही मरणाच्या दारातून आणलेलं आहे. तर त्यांच्या हातामध्ये पण एक साधी सुईसुद्धा नव्हती, तरी त्यांच्या हातात चॉपर, खुरपी असं दाखवून आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे. तर ह्या गोष्टी खोट्या गुन्हा नोंदवण्याच्या कितपर्यंत चालणार आहे, याच्यावर पोलीस डिपार्टमेंट सहनिशा करणार आहे की हा खरंच गुन्हेगार कायद्याच्या याच्यामध्ये आहे का नाही आहे. CCTV फुटेज असूनही आम्हाला मदत मिळालेली नाही आहे. तर मला इतकंच म्हणणं आहे. आता आम्ही तुमच्याकडे विनंती नाही करत, आम्ही प्रशासनाला विनंती नाही करत. विनंती केल्या गेले, हे अर्ज केल्या गेले, खूप अर्ज केल्या गेले. आता अर्ज नाही होणार. आता तुमच्यावरती जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ आणि तुमची खूप छान प्रकारे तिथं आम्ही मांडू तुमची की तुम्ही आम्हाला किती मदत केलेली. हे आता अर्ज खूप झालेले. तुमच्याकडे पण थप्पी असेल, आमच्याकडे पण त्यांच्या रिसिव्हची थप्पी आहे. आता आम्हाला हे अर्ज पण नको, काहीच नको. आम्हाला ॲक्शन हवी आहे. नाना साळवेला अटक व्हायलाच पाहिजे. आणि जी 111 अंतर्गत तुम्ही मोक्याची कारवाई केली आहे, ज्या आरोपींना त्याच्यामध्ये जामीन मिळाला आहे, त्याच्यानंतर मोक्याची कारवाई झालेली आहे, तर ते पण मोक्याचे आरोपी मोक्कापात्र आहेत, तर त्यांनाही परत अटक व्हायला पाहिजे. बस मला एवढीच विनंती आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.